सरस्वती, शिव शंकर शंभो. बाळा, आम्हाला सगळं ठाऊक आहे. वेदना होत आहेत ना? हा हार लाव वेदनेवर, बरं वाटेल. स्वामी, तुमच्या कृपाशीर्वादामुळे माझ्या वेदना नाहीशा झाल्या. स्वामी, तुम्ही त्यांच्या वेदना दूर केल्यात, पण या वेदना झाल्याच नसत्या तर बरं झालं असतं ना. आम्हाला सांग, लहान बाळ जेव्हा चालायला शिकत असतं तेव्हा ते उभं राहतं, चालण्याचा प्रयत्न करतं, धडपडतं, पुन्हा उभं राहतं, पुन्हा चालतं. आणि हे सगळं होत असताना त्याचे आई वडील त्या बाळाकडे पाहत असतात, पण ते त्या बाळाला थांबवत नाहीत. कारण त्या आई वडिलांची इच्छा असते की बाळाने चालायला शिकावं, स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकावं. त्याचप्रमाणे हिलाही जर स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल तर कमी अधिक प्रमाणात वेदना सहन कराव्याच लागतील. काही शिकायचं असेल तर काही भोगावं लागेल. स्वामी, पण यांना अजून काय शिकायचंय की ते इतकी वर्ष भोगतायत? यांनी मला सांगितलं की गंगाधर सावकारांचा त्यांच्यावर उपकार आहे, पण माझा यावर विश्वासच नाही. गंगाधर मालक इतके चांगले असतील मला काही कळतच नाही. स्वामी, तुम्ही उत्तर का देत नाही आहात? तहान लागली आहे? जा, पाणी पिऊन ये. स्वामी, मला खूप भूक लागली. मी त्यातलं एक फळ घेऊ का? जा, घेऊन ये फळ. खा.
स्वामी, हे असं का होतंय? आम्हाला सांग, तहान लागली की स्वतः पाणी प्यावं लागतं ना. भूक लागली की अन्न स्वतःलाच ग्रहण करावं लागतं. त्याचप्रमाणे स्वतःला पडलेल्या प्रश्नांची उत्तरही कधी कधी स्वतः शोधायची असतात. तुम्ही प्रयत्न करा, आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत. आता एक काम कर, हा हार घरी घेऊन जा, संदुकीत ठेव आणि कुणालाही सापडणार नाही याची काळजी घे. शिवशंकर शंभो. मला घाबरतो? घाबरवशील? घाबरवशील? मला घाबरवतो? घाबरवशील का? अहो अहो थांबा, ऐका माझं. साप नाहीये तो, हार आहे. मला मला घाबरवतो? नाही, अहो ऐका माझं. हे बघा, हातात उचललाय मी, हार आहे तो, साप नाहीये. हार आहे? हो. हा हार आहे. हार आहे हा. स्वामी, आतापर्यंत यांना हा हार म्हणजे साप वाटत होता, पण सरस्वतीने सांगितल्यावर तो हार आहे हे त्यांना पटलं. हे असं कसं झालं? प्रत्येकाच्या आयुष्यात कोणी ना कोणी रक्षण करता म्हणून येतात. आयुष्याची विस्कटलेली घडी पुन्हा बसवायला कारणीभूत ठरतात. अनुभूतीच्या आयुष्यात सरस्वती नेमकं हेच करणार आहे. शिवशंकर शंभो. अहो हे घ्या, होणाऱ्या सरदार साहेबांची भावी तलवार. चार 5 दिवसात तुमचा सरदार पदाचा निर्णय होईल. राजे साहेब आनंदाची बातमी देतील अशी खात्रीने माहिती काढून आलोय आम्ही. मग आबासाहेब, तुम्ही आता निवृत्त झालत असं समजा, कारण सरदार पदाची जबाबदारी आम्ही आमच्या खांद्यावर घेतली आहे. लवकरच राजेसाहेबांची मोहर तर लागणारच आहे, पण त्याआधी आम्ही शस्त्रकलेत किती निपुण आहोत याची चाचपणी होईलच, आणि आमचा सरावही सुरू आहे. अहो, आपल्या चिरंजीवाची सरदार पदावर निवड होण्याआधीच तलवार गळून पडली. हा कुठला अपशकुन तर नाही ना? मातोश्री, आम्ही अपशकुन वगैरे मानत नाही. शूरवीरांनी शकून अपशकून असं काही मानायचं नसतं. त्यांचं नशीब तलवारीच्या धारेवर असतं, भीतीवर नाही. नियती संकेत देत असते, सावध करत असते, पण अहंकारापायी दुर्लक्ष केलं जातं आणि मग अहंकाराचा खड्डा मोठा होतो. खड्ड्यात पडाल तेव्हा डोळे उघडते. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो.
सुनबाई, आज चिरंजीवांचा नेम का नाही लागत आहे? काही नाही सासूबाई, तो अपशकून घडला ना, म्हणून थोडस त्यांचं मन विचलित झालंय. काही नाही, लागेल नेम आता. भीमा इकडे. दगड का मारला? हा,